नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वांगी खुर्द या गावातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये MSCBच्या पोलाच्या शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी पूर्ण अद्रकीचं आणि जवळजवळ वर्षभराचं जे काही गाई म्हशींचा साठी चारा होता तो जळून खाक झालेला आहे. आपण प्रत्यक्षात या शेतकऱ्याचं काय नुकसान झालेलं आहे हे त्यांच्या मुखातून जाणून घेऊया. आपलं नाव काय? कृष्णाप्पा शेळके, राहणार वांगी. ही घटना कोणत्या वेळेला झाली? सर 11:30 ते 12च्या दरम्यान. सर 12:30 वाजेला शॉर्ट सर्किटमुळे बुज जळाले. नंतर ते आटोक्यात आले नाही. नंतर गावकरी धावून आले तरी पण आटोक्यात आले नाही. नंतर इंजिनियर साहेबांकडे गेलो. नंतर ते मदतीला लयन ते सोडले तरी पण आग आटोक्यात आली नाही. सर्वप्रथम या घटनेची माहिती मिळताच बरोबर आपण कोणाला सूचना दिली किंवा या MSCBच्या कोणत्या अधिकाऱ्याला सूचना दिली, त्यांचं नाव काय? इंजिनियर साहेबांकडे मी स्वतः गेलो होतो सर. चप्पल नव्हती पायामध्ये, गाडी चालू केली, इंजिनियर साहेबांना बोललो. या घटनेमध्ये जवळजवळ तुमचं किती नुकसान झालेलं आहे? सर 5 लाखाचं. अद्रकच 3-4 लाखाची सर. 40 क्विंटल 30 टिरपा सर. 30 ट्रिपा या शेतकऱ्याचा चारा भस्मसात झालेला आहे. आणि या ठिकाणी पाहणी करण्यासाठी कोणते कोणते MSCBचे अधिकारी आले होते? इंजिनियर साहेब, वायरमन साहेब, बस दोनच सर. पंचनामा झालेला आहे का? हो, तलाठी साहेब पण आले. साळवे सर. शॉर्ट सर्किट होणं आणि त्याच्यातून नुकसान होणं हे खूप मोठी घटना आहे. ज्यावेळेस आप्पा शेळके यांच्यासोबत वर्षभराचा त्यांनी साठवलेला चारा अद्रक ह्या भस्मसात झालं, त्यामुळे त्यांच्यावरती आज कुटुंबावर आज झालेली आहे. तर यासाठी तुमची काय मागणी आहे? सर सरकारकडे माझी एवढी मागणी, मला मदत झाली पाहिजे सर. माझं पूर्ण शेती साहित्य आहे बघा सर. आमच्या राहण्याची सोय, गादी गिदी सगळं खाक झालं. पत्र शेड सगळं डॅमेज झालं सर. माझी सरकारकडे एकच मागणी आहे, मला मागणी की भरपाई दिली पाहिजे. या अद्रकीचे पण पैसे दिलेले नाही सर आज. हे बघा सर. म्हणजे जे शेळके भाऊ आहेत त्यांचं हे जे झालेलं नुकसान आहे याची भरपाई सरकारने तात्काळ करून द्यावी, हेच मागणी हे शेतकरी करत आहेत. हा चारा अजूनही पेटत आहे. काल दुपारच्या वेळेपासून तो आतापर्यंत पेटत आहे. म्हणजे विचार करा की इथं वर्षभराचा जो गाई म्हशी दुभत्या जनावरांसाठी चारा भस्मसाट झालेला आहे. त्या पोलवरून ही पोल सर, आपल्या पाठीमागे जो पोल दिसत आहे या पोलवरून काही ठिणग्या या शेताच्या ह्याच्यात पडले बंधाऱ्यावर, आणि ती आग पेटत पेटत पूर्ण बखारीमध्ये जे काही पत्र्याचं शेड आहे त्याच्यात चारा भुसा आणि अक्षरशः अद्रक, त्यांचे राहण्याचे कपडे, सायकल, त्यानंतर ठिबक आणि बरेचसे गोधड्या आणि शेती सामान हे पूर्ण जळून खाक झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला जे सरकारकडनं मिळणारी मदत आहे ही अजूनपर्यंत आलेली नाहीये किंवा त्याच्यावरती कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु फक्त या गावाचे तलाठी यांनी इथं स्थळ पाहणी केलेली आहे. MSCBचे 2 अधिकारी इथं येऊन गेलेले आहेत, पण आत्तापर्यंत कोणतीही मदत झालेली नाहीये. आपल्यासोबत आहेत वांगी खुर्द गावाचे तलाठी. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की आप्पा किसन शेळके गट नंबर 231 मध्ये झालेल्या या प्रकरणाविषयी त्यांनी जो पंचनामा केला आहे तो नेमका काय आहे. आपलं नाव? सर नमस्कार. मी रवींद्र साळवे, तलाठी सजावळ चता असून काल दुपारी 12-12:15 वाजता झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याच्या सांगण्यावरून आम्ही तिथे हजर झालो असता सर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. सर मला एक सांगा की तुम्ही जो पंचनामा केलेला आहे तर तुमच्या प्रथम निदर्शनात काय आले आणि तुम्ही तुमच्या पंचनाम्यामध्ये या जे रिपोर्ट आहे याच्यामध्ये तुम्ही काय सादरीकरण केलंय? सर झालेलं नुकसान, शेतकऱ्याचं झालेलं नुकसान व कशामुळे झालेलं नुकसान आहे हे त्याच्यात लिहिलेलं आहे, नमूद केलेलं आहे. झालेल्या वस्तूचे पंचनामा केलेला आहे, प्रत्यक्ष मी पंचनामा केलेला आहे. आता या पुढं आता हा जो पंचनामा आहे याची प्रोसेस काय असणार आहे? पुढं कुठल्या अधिकाऱ्यांकडनं तुम्ही देणार आहे?
हा नायब तहसीलदार मार्फत हा MSCB ला जाईल. MSCB त्यावर निर्णय घेऊन नुकसान भरपाई देईल. जे निकष आहे प्रथम दर्शनी तुमच्या निदर्शनात आली MSCBच्या पोलमुळे झालेली आहे. शेतकऱ्यांना सांगल्यामुळं त्या ठिकाणी दुसरी कोणतीही वस्तू नाही. हा. आणि त्यामुळं सर्किट होऊन शॉर्ट सर्किट होऊन थेंब पडले असते चाऱ्यावरती. तिला वळलेला चारा होता, त्यामुळे हे नुकसान झालेलं असावं. कोणतीही आग लागलेली नाही. समोरच गोठ आहे गाईचा, त्याकडे कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही. रोडच्या ह्या साईडलाच नुकसान आहे आणि समोरून तारी गेलेले आहे वरती. बरोबर. स्पॉट पाहणी करण्यासाठी किती वाजता गेले? प्रत्यक्ष पाहणी करून मी 1-1.15 वाजता त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी आग चालू होती, ते पाण्याने विजत होते शेतकरी. या घटनेला आपल्या सोबत कोण कोण अधिकारी होते? नाही, मी एकटाच होतो सर. ओके, धन्यवाद. मुंबई आउटलुक साठी मी विवेक चौधरी, सिल्लोड येथून. धन्यवाद.